नमस्कार. आपल्या सगळ्यांच्याच घरी देवपूजेत कापूर वापरला जातो नाही का? तो एक मंद सुगंध, ती शांतता, ती शुद्धतेची भावना. पण आपण कधी विचार केला आहे का की या अगदी साध्या दिसणाऱ्या कापराच्या मागे एक मोठं रहस्य असू शकतं? पण थांबा, एक महत्वाचा प्रश्न आहे. आपण जो कापूर रोजच्या पूजेत वापरतो तो खरंच खरा कापूर आहे का? या प्रश्नाचं उत्तर कदाचित आपल्याला थोडं आश्चर्यचकित करू शकतं. मग प्रश्न येतोच की खरा कापूर कोणता, आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे तो ओळखायचा कसा? चला तर मग आज याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. आणि इथेच आपल्या या शोधाचा नायक समोर येतो, तो म्हणजे भीमसेनी कापूर. हो, हेच ते नाव. यालाच शुद्धतेचा आणि आरोग्याचा खरा मानक मानलं जातं. पण असं का म्हणतात? काय आहे यात एवढं खास? तर मग हा भीमसेनी कापूर म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा कापराचा सगळ्यात शुद्ध, नैसर्गिक आणि औषधी गुणांनी भरलेला प्रकार आहे. म्हणूनच याला पूजेसाठी आणि आरोग्यासाठी खरा कापूर असं म्हटलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो पूर्णपणे रसायनमुक्त असतो. आणि हा बनतो कसा हे ऐकणं तर आणखीनच रंजक आहे. विचार करा, हा थेट सिनामोमम कॅम्फोरा नावाच्या कापराच्या झाडाच्या लाकडातून आणि पानांमधून मिळवला जातो. म्हणजे कोणतीही फॅक्टरी नाही, कोणतीही केमिकल प्रक्रिया नाही, शुद्ध निसर्गातून थेट आपल्यापर्यंत. ठीक आहे, हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय. पण बाजारात गेल्यावर आपण साधा कापूर आणि हा भीमसेनी कापूर यातला फरक ओळखणार कसा? शुद्धतेची खरी कसोटी काय आहे? चला तेच पाहूया. आता इथे बघा, फरक अगदी स्पष्ट दिसतोय. आपण जो नेहमीचा कापूर वापरतो त्याचा वास कसा असतो? खूप तीव्र, कधीकधी कृत्रिम वाटतो, नाही का? या उलट भीमसेनी कापराचा सुगंध अगदी सौम्य आणि नैसर्गिक असतो. आणि हा बघा सगळ्यात मोठा फरक. साधा कापूर जळल्यावर मागे काळा डाग सोडतो, बरोबर? पण भीमसेनी कापूर तो पूर्णपणे जळून जातो, मागे काहीही शिल्लक राहत नाही. हीच तर आहे त्याच्या शुद्धतेची खरी निशाणी. तर मग पुढच्या वेळी खरा भीमसेनी कापूर कसा ओळखायचा? अगदी सोपं आहे. 4 गोष्टी लक्षात ठेवा. 1. त्याचा रंग पारदर्शक पांढरा असतो. 2. वास अगदी सौम्य आणि थंडगार असतो. 3. हातात घेतला ना की आपल्या हाताच्या उष्णतेनेच तो हळूहळू वितळायला लागतो. आणि 4. सगळ्यात पक्की टेस्ट, जाळल्यावर तो काहीही अवशेष सोडत नाही. बस, इतकं सोपं आहे. चला, ओळखायला तर आपण शिकलो, पण इतकं सगळं का महत्त्वाचं आहे? भीमसेनी कापूर हा आरोग्य आणि अध्यात्म या दोन्हीसाठी एक वरदान का मानला जातो ते आता समजून घेऊया. आपल्या पूजेमध्ये ह्याचे खास स्थान आहे. का? कारण हा जळताना धूर खूप कमी होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे तो पूर्णपणे जळून जातो, मागे काहीही शिल्लक ठेवत नाही. आणि ह्यातच एक मोठा संदेश दडला आहे. जसा हा कापूर जळतो तसाच आपला अहंकार, आपल्या मनातली नकारात्मकता सुद्धा पूर्णपणे जळून जायला हवी. आता आरोग्याच्या दृष्टीने बघूया. याचे फायदेही खूप आहेत. सर्दी खोकल्यावर आराम मिळतो, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर श्वसन मार्ग मोकळा होतो, डोकं दुखत असेल तर बरं वाटतं. एवढंच नाही तर कीटक चावल्यावरही लावता येतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, याचं अतिसेवन नक्कीच टाळायला हवं. आणि घरातल्या वातावरणासाठी वास्तुशास्त्रानुसारही याचं खूप महत्त्व आहे. असं म्हणतात की घरात भीमसेनी कापूर जाळल्याने घरातली नकारात्मक ऊर्जा कमी होते, हवा शुद्ध होते आणि एक प्रकारची सकारात्मकता येते. आठवड्यातून फक्त एकदा जरी हे केलं ना तरी घरात एकदम प्रसन्न वाटतं. तर या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट आपल्या नक्कीच लक्षात येते. भीमसेनी कापूर आपल्याला शुद्धतेचा खरा अर्थ शिकवतो. आणि ही शुद्धता फक्त बाहेरची नाही तर आपल्या आतली सुद्धा आहे. तर मग याचा वापर कसा करायचा आणि काय काळजी घ्यायची? आरती, ध्यान किंवा घर शुद्ध करण्यासाठी याचा वापर नक्की करा. पण 2 गोष्टी टाळा. 1. लहान मुलांच्या हाती लागणार नाही याची काळजी घ्या. आणि दुसरं, औषध म्हणून याचा जास्त प्रमाणात वापर करू नका. ही काळजी घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. आणि शेवटी एक विचार जो खूप काही सांगून जातो, जो पूर्णपणे जळून जातो तोच शुद्धतेचा खरा अर्थ शिकवतो. किती मोठा अर्थ दडला हे यात, नाही का? म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की भीमसेनी कापूर ही फक्त एक पूजेची वस्तू नाहीये. तो म्हणजे भक्ती, शुद्धता आणि आरोग्य यांचा एक सुंदर पवित्र संगम आहे. एक असा संगम जो आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध करतो.